मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला किशोर सकपाल, दुसऱ्या बाजूला धर्मेश चोरगे. गोलंदाजीवरती पहिलं षटक फेकण्यासाठी मैदानावरती आशिष गोठल दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आशिष यांच्या नावाची देखील सातत्याने चर्चा राहिलेत. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतायत गणेशजी पोस्टूर यांनी शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच, आपलं मनापासून आभार गणेशजी पोस्टूर. आपण मॅचचा आनंद घेतायत. पहिला बॉल हरकत करताना पाहायला मिळाला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघताना पाहायला मिळाला. विकेट मिळवले आशिष गोठलने पहिल्याच बॉलवरती. ब्रेक थ्रू आउट. थँक्यू डीसे. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर आपण ब्रेक थ्रू मिळताना आपल्याला पाहायला मिळालाय. तर म्हणजेच खास करून किशोर सारखा कोण खेळाडू पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर दोस्त दर्पण फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळते. तर आशिष गोठल यांची गोलंदाजीचा विचार केला तर सुंदर प्रकारचे त्या ठिकाणी गोलंदाजीचा पहिला चेंडूवरतीचा टप्पा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना पाहतोय. पुढचा चेंडू असणार आहे न्यू फलंदाज विनोद यांच्यासाठी पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू कशा प्रकारचा फेस करणार आशिष गोठल यांचा हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हला खेळला फटका आहे. सॉफ्ट हँडने खेळला फटका. त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने या ठिकाणी अकाउंट्स ओपन केले गेले. ते म्हणजेच टीम वेदिका ध्रुवी 11 या संघाने. विनोद राजविलकर अडखलवन गावचे खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या समोर आपण पाहिलं तर आशिष गोठल, गणेश कोंड या गावातून बिलॉंग करणारे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत समोरच्या दिशेने. परंतु फिल्डिंग मध्ये दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष यांची दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण तर दाखवत आहेत, परंतु त्यासोबतच आपली फिल्डिंग देखील महत्वाची भूमिका दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती पहिल्या 3 बॉलवरती 2 धावा 1 गडी बाद. पहिल्या 3 चेंडूचा खेळ मात्र शांत पद्धतीने पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजीचा नजारा फेस केला. तर म्हणजेच आशिषने पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला इनरेश लागून गेल्यानंतर चेंडू 1 धाव कंप्लीट केला. एका धाव्याने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन स्थिती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. गोलंदाजी स्ट्राईकवरती पुन्हा एकदा गोलंदाज आशिष तयार होताना पाहतोय. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय धर्मेशला. धर्मेश पहिला चेंडू फेस करणार आहे आशिष गोठल यांचा या षटकातील. पुन्हा एकदा आता मात्र लेग स्विंग प्रकारचा चेंडू, चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन पाहायला मिळालाय. फलंदाज त्या ठिकाणी रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रामुख्यानं गोलंदाज म्हणून तुमच्याकडे विविधता आणि वैविध्यता असणं गरजेचं आहे. म्हणजे 6 चेंडू वेगवेगळे हाताळण्याची कला जर तुमच्याकडे असेल तर दर्जेदार गोलंदाज तुम्ही बनवू शकतात आणि ते आशिष गोठलकडे आहेत. व्हेरिएशन आहेत. स्लोवर वन कधी टाकतोय, कधी थोडासा बाहेर काढतोय, कधी ब्रह्मास्त्राचाही वापर करतोय. ही स्पेशालिटी राहिली आहेत गणेश कोंडच्या खेळाडूची, आशिष गोठल यांची. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, जडमध्ये टाकलेला बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न वेगाने घेतली जाईल. जोपर्यंत मिडॉनचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडे फील्ड करेल. एक सिंगल कंप्लीट आफ्टर फर्स्ट ओव्हर 4 रन, लॉस ऑफ 1 विकेट बाय टीम वेदिका ध्रुवी 11. इथे प्रत्येक खेळाडूचा खेळ आहे छान. साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. थँक्यू डीसे. धावसंख्या झाली ते म्हणजेच 4-1 षटक समाप्ती अखेर टीम वेदिका ध्रुवी 11 संघाची. तर क्षत्रिय कुलवंत संघाकडून सुंदर गोलंदाजी केली आहे. आशिष गोठलने पहिल्या षटकाचं समीकरण पाहिले तर पहिल्या चेंडूवरती विकेट्स ब्रेक्स थ्रू मिळून दिला होता. म्हणजे याचा किशोर सकाळींच्या ब्रेक थ्रू मिळून दिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती सिंगल, 5वा चेंडू डॉट, 6व्या चेंडूवरती सिंगल आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला घेऊन काढला. एकदा पूर्ण केले आहे. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला गेला आहे आणि कॉल त्या ठिकाणी कंप्लीट होतोय, रिसीव्ह केला जातोय. 1 रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केले गेल्या. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. जितेंद्र पडेल टिडे या गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, त्यांना पण मैदानावरती पाहतायत.
आज मंडणगडचे आपण पाहिलं तर वाडी टू वाडी, गाव टू गाव सर्व काही खेळाडू तुम्हाला या एका स्टेजवरती, एका मंचावरती मंडणगड प्रीमियर लीगचं 7वं पर्व हे गाजवत असताना पाहायला मिळत आहेत. खुलबट टप्प्याचा बॉल टाकलाय, समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा वेगाने पुढाला, मिड ऑफच्या जवळपास आलाय, डबल कंप्लीट. मोठं मैदान, यापूर्वी मी उल्लेख केला की मोठं मैदान आहे, तिथे सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये, वेळोप्रसंगी बिटवीन द गॅप हे देखील स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील, तरच मॅचमध्ये तुम्ही पुढे येणार. आणि ते प्रयत्न प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये सध्या वेदिका ध्रुव 11चे दोन्ही बॅटर धर्मेश चोरगे करताना पाहायला मिळाले. परंतु यावेळी काय घडलं, पुन्हा एकदा छेडछाडी करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, पाठीमागे विकेट किपरने टिपलेला झेल. धर्मेश चोरगे बॅक टू डी डग आउट, गॉन. मैं निकला ओ गड्डी लेके थँक्यू. विकेटच्या ठिकाणी गेलेले पाहायला मिळतात. धर्मेश चोरगे डगआउटमध्ये परतताना पाहायला मिळालेत. आणि दोन्ही विकेटचा जर विचार केला गेला तर दोन्ही विकेट एज लागून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेले आहेत. खास करून सुंदर गोलंदाजीचा नजारा या दोन गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. पण एकदा फुल लेंथ एरियावरचा चेंडू आहे, चेंडूला ड्राईव्ह केले, चेंडू घेऊन काढलाय व्हीसीमध्ये डीप लॉंग ऑफला जात असताना एकदा पूर्ण कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि एक स्वरूपात पण एकदा 2 मध्ये होताना पाहायला मिळाले. खास करून बेसिकला महत्त्व देताना आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाजी करताना टीम वेदिका ध्रुव 11 संघाच्या फलंदाजांना मयूर रेवाल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, डबल त्यांनी कंप्लीट केली. बहिरवलीचे खेळाडू आहेत. जसं एक गोष्टीचा उल्लेख मी यापूर्वी नंतर करणार आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. वेदिका ध्रुव 11ला स्ट्रगल मैदानावरती करावा लागलाय. समोरचा संघ क्षत्रिय कुलावंतसनं आतापर्यंत लेंथ पकडून गोलंदाजी केल्यात. पायलट ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायची आहेत आणि टिचून मारा मैदानावरती आतापर्यंत केला जातोय. शेवटचा बॉल, शेवटचा केलाय आणि बॉलला मात्र पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून मयूर रेवाळेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. तर एका गोष्टीच्या चर्चेकडे मी पुन्हा एकदा येतोय वैभवजी. महत्वाची चर्चा ही आहे की ऑक्शनच्या सोहळ्यामध्ये आपणही होतात. ऑक्शन पार पडलं त्यावेळी काही खेळाडू आपण पाहिलं तर 1000 मध्ये गेले, काही खेळाडू 2000च्या पॉईंट्समध्ये गेले, तर काही देखील त्याच्या वरती देखील गेले. पण पॉईंट्स तुमचे इम्पॉर्टंट नाही आहेत. तुम्ही 1000 पॉईंट्सनं गेलात, 2000 पॉईंट्सनं गेलात की 5000 पॉईंट्सनं गेलात, हे पॉईंट मायने नाही ठेवणार. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कामगिरी काय करणार त्याच्यावरती तुमचं पुढचं मंडणगड प्रीमियर लीगचं पर्व 8वं ठरवणार की खऱ्या तर ऑक्शन सोहळ्यामध्ये कोणाला मग किती बोली लागणार. ह्याही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. धावसंख्या 16. पुणे इथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. स्लो वरवान आता मात्र कठोर प्रकारचा चेंडू हाताळलाय आणि चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. यष्टिरक्षक थोडा मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेने धावसंख्या वाढली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रणयला गोलंदाजी करताना. फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग भितरमध्ये निघून चाललाय, सेफ झोन मध्ये जातोय. 1 बाउन्स सीमारेखा पार 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 येतोय, चौकार. थँक्यू. आता सुरुवात झाला वेदिका ध्रुव 11 संघ. मला देखील आता थोडेसे चेहऱ्यावर स्माईल आलाय. त्याचं कारण यात मोठे पटके येऊ लागले आहेत. धावसंख्या 21. मिस केलाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट. कारण ओव्हर फुलटस थोडासा बॉल होता, तुम्हाला खेचण्याची गरज होती पण तिथे नाही बॅटमध्ये टायमिंग साधता आलं. फलंदाज मात्र रनआउटच्या माध्यमातून आउट. हॅलो. फलंदाजाचा धावबादेच्या रुपयामध्ये बाद होताना आपण पाहिला. त्यानंतर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. प्रतीक नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईकवरती आहेत.
विरोध आणि प्रतिकेची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी सुंदर प्रकारे त्या गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. प्रणय आतापर्यंत सुंदर प्रकारे चेंडू हाताळलेत. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करणार. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 21 या धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. फुल लेंथ एरियावरचा फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग भितरमध्ये निघून चालला चेंडू. वन बाउन्स सीमारे का पार 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 येतोय चौकार. संतोष मामा यांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. थँक्यू. मागचा बॉल आणि या बॉलमध्ये काही फरक नव्हता. मागच्या बॉलची कॉफीच होती. ज्या पद्धतीने मागचा बॉल मिस केला, कदापि मागच्या बॉलवरती देखील हाच फटका अपेक्षित होता, पण तो फटका नाही खेळता आला बॅटरला. विनोद राजवेळकर जसे मैदानाच्या आतमध्ये तसा त्याने हा चौकार ठोकलाय. धावा फलकावरती आपण पहिला तर जाऊन पोहोचतायत 25 धावा. 25 ऑन स्कोर कार्ड लगावण्यात आलाय. नेक्स्ट बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. हा दबाव असतो. म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं माहिती का, 90% गोलंदाज असतात, त्यांच्या एका बॉलवरती मोठा फटका आला का ते वाईट हाताळतायत. म्हणजे बरोबर बाजूला आपले प्रितेशजी पवार बसलेले आहेत. इतक्या वर्षात त्यांनी गोलंदाजी केला, अनुभव आहेत. पण कधी कधी प्रितेशजी आपणही असं केलं का, याही गोष्टीच्या चर्चेकडे येऊयात आपण. कमी टाकल्यात त्यांनी, त्याही गोष्टी म्हटल्यात. धावा 26. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. पुन्हा एकदा आपण पहिला तर पूल करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, जसा बॉल हातामधून निसटलाय. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, नाही होणार. 2 धाव्यांवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 28 धावा धावफलकावरती. प्रणय कदमची गोलंदाजी पाहिली तर काल श्याम शिगवरनं पण अशीच गोलंदाजी केली होती. थोडं स्लोवर वन हाताळले होते आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी, त्या ऍक्शननं मैदानावरती गोलंदाजी सध्या सुरू आहे. वैभवजी नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. अगोदरचा चेंडूचा विचार करता सुंदर प्रकारची गोलंदाजी होती. त्यानंतर पुन्हा एकदा ऑफ स्विंग प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूचा घेतला पूर्ण समाचार. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावू दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग भितरमध्ये निघून चालला चेंडू. दन सन सीमारेखा पार येतोय चौकार. 4 धावा. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडणगण प्रीमियर लीग आमची आहे वो 1 नंबर. युवा क्रीडा कमिटी. थँक्यू डिवसे. याच्यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजेच सह्याद्री 11 वर्सेस स्वामी कृपा. या दोन्ही संघाच्या करणारे विनंती आपण टॉससाठी या. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. सह्याद्री 11 संघाचे कर्णधार आणि स्वामी कृपा. जो सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, त्याच दोन्ही संघांदरम्यान पुन्हा एकदा भिडंत होताना आपल्याला पाहायला मिळाला. ते म्हणजेच सह्याद्री 11 वर्सेस स्वामी कृपा. या 2 संघादरम्यान टॉस होईल. दोन्ही संघाच्या करताना विनंती आपण टॉससाठी या. या इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्याला टॉस घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात करणार ते म्हणजेच वेदिका ध्रुवी 11 वर्सेस क्षत्रिय कुलवंतस. या 2 संघांदरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय. सामन्याचं समीकरण जर एकत्रित पाहायला गेलं तर वेदिका ध्रुवी 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्या ठिकाणी जमवल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा जमवत असताना 16 धावांपर्यंत मजल मारल्या. आणि तिसरा षटका अखेर आपण जर प्रणय यांचं षटक पाहायला गेलो तर तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा त्या ठिकाणी जमवल्यात. आणि एकंदरीत 32 धावांपर्यंत मजल मारल्यात. 33 धावांचं टार्गेट सेट करून दिलं. त्यामध्ये क्षत्रिय कुलवंतस या संघाला 11ची सरासरी 3 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी फलंदाज देखील पाहायला मिळतात. टॉस झालेला आहे. खाली आपण पाहिला सह्याद्री 11 आणि स्वामी कृपा या 2 संघामध्ये टॉस जिंकला. तर म्हणजेच सह्याद्री 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच स्वामी कृपा 11 या संघाला. टॉस झालाय स्वामी कृपा 11 आणि सह्याद्री निलेश 11 मध्ये. त्यामध्ये टॉस जिंकला सह्याद्री निलेश 11. टॉस जिंकून प्रथम म्हटलं नाही आम्ही फिल्डिंग करू. आज कारणही आहे. बऱ्याच जणांना आज काय केलंय, धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 30-32च्या पुढे जात नाहीत. म्हणजे काही वेळा 28 राहिला, काही वेळा 27 राहिला, काही वेळा 30च्या पलीकडे गेलेत. पण 30-32ची मॅच रंगताना पाहिले आहेत. अशा मॅचेस शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत आलेल्या आहेत. आता हाही मॅच कदापि वेदिका ध्रुवी 11च्या खास करून टीममध्ये एक चर्चा झाली होती त्या शेवटच्या बॉलच्या चौकारानंतर की नाही बरोबर आलो आपण,
बरोबर ट्रॅकवरती आहोत. पाठीमागे आता काय केलं ते नाही पाहायचं. आता मैदानावरती तुम्हाला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह अप्रोच मैदानावरती तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे की हो 32 झाल्यात, 32 देखील या दुपारच्या सत्रामध्ये निर्णायक ठरू शकतात. या पॉझिटिव्ह अप्रोचनं सध्या मैदानावरती वेदिका ध्रुवी आहे. पण क्षत्रिय कुलावंतोष बॅट्समॅन चला बॅटर मैदानावरती पाठवा प्लीज. क्षत्रिय कुलावंतोष तोही विचार करणार की पाठीमागचा मॅच गमावलाय, आता ह्या मॅच मध्ये तो प्रयत्न नाही होणार. या मॅच मध्ये कदापि पाठीमागच्या मॅच मध्ये क्षत्रिय कुलावंतोषने जी बॅटिंग मध्ये चुकी केली होती ती चुकी पुन्हा नाही होणार याची काळजी क्षत्रिय कुलावंतोष घेणार. आणि पाठीमागच्या मॅच मध्ये जी वेदिका ध्रुवी 11 गोलंदाजी केली होती ना त्याच्यामध्ये झालेल्या काही मिस्टेक होत्या, काही कॅचेस सुटल्या होत्या, तो प्रयत्न पुन्हा करण्याचा प्रयत्न नाही करणार तो वेदिका ध्रुवी 11चा संघ. मॅच खऱ्या अर्थानं जर पाहिले ना तरी शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच होऊ शकते आणि प्रेक्षकांनी तशीच हवे. नक्कीच येणारा वेळेमध्ये आपल्याला समजणार कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. खास करून सलामीचे दोन्ही फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष गोठल आणि त्यांच्या साथीने गणेश कळमकर हे दोन्ही सलामीर फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय धर्मेश आंबवणे गाव संघाचा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये आशिषच्या पहिल्या षटकामध्ये 4 तर या धर्मेशच्या पहिल्या षटकामध्ये किती धावा निघणार या गोष्टीची देखील चर्चा आता या ठिकाणी मैदानामध्ये रंगताना. आशिषला पाहिल्यानंतर मला ते कुडूक बोरीचा कोणची स्पर्धा आठवते. म्हणजे खास करून गुडेगरचा संघ होता, गणेश कोणचा संघ होता आणि तिथे अमोल वैरागवरती ते केलेलं आक्रमण ते हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तर अमोल वैरागनं केलेली बॅटिंग. याही गोष्टी उत्तराला प्रत्युत्तर दिलेलं अमय होते अमोल होते दोघांनी केलेली ती बॅटिंग होती. त्यामुळे आता खरी अर्थानं इथे कस लागणार. आशिष गोठल या मैदानावरती सुपर डुपर हिट राहिलेला आहे परंतु त्याला रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धर्मेश चोरगेही तयार आहेत. धर्मेश वरती देखील लक्ष तयार आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिला बॉल फेकण्यासाठी धर्मेश चोरगे तयार. धर्मेशचा विचार केला तर धर्मेश श्री गणेश मंदिर आंबवणे गावचा खेळाडू आहे. मजा येणार. बेस्ट ऑफ लक दोघांनाही. पहिला बॉल पहिलाच बॉल एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट इझिली कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं धावसंख्या पहिल्या बॉलवरती 2 धावा. सुरुवात श्री गणेशा खूप चांगल्या पद्धतीने झालाय. पहिला स्लोवर प्रकारचा फुटबॉल चेंडू हाताळला होता. थोडीशी टॉप बेज लागली होती उंच हवेमध्ये. त्यानंतर नॉर्मल स्लॅन्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज धर्मेशला पण पडते. पुढचा चेंडू आहे आता मात्र ब्लॉक मध्ये जड मध्ये टाकलेला चेंडू. आपण एकदा शॉट बॅकर्स केलं मध्ये चेंडू खेळून काढलाय. थोडेसे फंबल झालेत आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद मात्र झालेल्या त्या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. कोणता फलंदाज बाद आहेत पंचांचा डिसिजन येईपर्यंत या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबतोय. यस फलंदाज आशिष गोठाल बॅक टू पावलॅन. फर्स्ट विकेट गॉन. टीम क्षत्रिय कुलवंतस. नाही यावेळेचा मोठा ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय तर आशिष गोठलला मैदान सोडावं लागलंय. ज्या आशिष वरती सर्व काही लक्ष होतं, ज्या आशिष वरती जास्त नजरा होत्या त्या आशिषला मात्र मैदान सोडावं लागलंय. पण आता 32चा पाठलाग आहे म्हणजे 33चा पाठलाग जवळपास करायचा आहे. अशा कंडिशन मध्ये वैभवजी जोखीम पत्करणारे रन घेणं तुम्हाला गरजेचं आहे का हाही प्रश्न आहे. कारण इतके तुम्ही चांगले खेळाडू आहेत. रनआउटच्या माध्यमातून ज्या वेळी एखाद्या संघाची विकेट जाते ना कदापि तो संघ कधी कधी कोलॅप्स होतो. म्हणजे तो संघ 2, 3, 4, 5 नंबर पासून मग बॅट्समॅन असतात ते रनआउटच्या माध्यमातून कोलॅप्स होताना पाहायला मिळतात. आता तसं काही होतंय का क्षत्रिय कुलावंतच की वेदिका ध्रुवी 11 ज्या पद्धतीने कामगिरी करतोय ती कामगिरी ठेवेल. तीच कामगिरी ठेवण्याचा प्रयत्न धर्मेश चोरगे करतायत. चांगली गोलंदाजी गणेश कलमकरच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोष्टीचा त्याच उल्लेख करतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल फेकल्यात. धावा 3, 1 गडी बाद. 3 चेंडू 1 धाव झाले. गणेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. पुढचा चेंडू गणेशने पुन्हा एकदा खेळ काढलाय. फाईट लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलाव द कार्पी 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा भेदत असताना चौकार. थँक्यू. या ठिकाणी गणेश महत्वपूर्ण खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
जबाबदारीने खेळी केली आहे. आशिषची विकेट गेल्यानंतर प्रेशरमध्ये नाहीतर त्याने हा प्रेशर रिलीज फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. नाही, प्रेशर रिलीज होणार, प्रेशरचा फटका देखील मैदानाच्या आतमध्ये रिलीज करणारा फटका खेळलाय, रिलीज केलाय, स्वतःला रिलीज देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे बॅटर गणेशला. कारण काय एक गोष्टीवरती चर्चा आहे, महत्वाची गोष्ट ही आहे की आशिषची विकेट गेल्यानंतर तर जबाबदारी कोणावरती आहे? जबाबदारी गणेश कलमकर यांच्यावरती आहे. खोलवट टप्प्याचा बॉल टाकलाय, पंचांकडे दात मागितला, परंतु पंचाने सांगितलं यावेळेचा बॉल यष्टांना सोडून जाणारा बॉल होता, थोडासा बाहेर जाणारा बॉल होता, त्यामुळे पंचाने दर्शवलाय लेग बायच्या माध्यमातून धाव ऍड होत आहेत. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 8. सुरुवात चांगली झाल्यात, 13 मध्ये अजून 25 करायचे आहेत. मॅच रंगणार 13 मध्ये 25. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गणेशाचा. आता मात्र चेंडू बॅटच्या इनर एजला लागून फर्निचर डिस्ट्रॉय. 1 बार विकेट गो. अग बोरीला बोर पिकेलाई चल तुला पाहून मॅट पेलाई बोरीला बोर पिकेलाई चल तुला पाहून मॅट पेलाई सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय. विनायक या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. विनायक पंदिरकर बॅटची इनर एज लागल्यानंतर चेंडू सर यष्टांवरती आदळला आणि सेकंड विकेट त्या ठिकाणी बाद होताना आपण पाहायलाय. क्षत्रिय कुलउत्सव संघाची न्यू गोलंदाज किशोर गोलंदाजी स्ट्राईकवरती आपल्याला तयार होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकानं अखेर धावसंख्या झाल्या ते म्हणजे 8. 33चा पाठलाग करायचा, 11ची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा भरणार आहेत. येणाऱ्या 2 षटकांचं समीकरण आणि फलंदाजीची खास करून फलंदाजी करताना आपण पाहतोय स्ट्राईकवरती असणारा फलंदाज गणेशवरती महत्त्वपूर्ण असणारी जबाबदारी. आजच्या मॅच अशाच झाल्यात. 12-21चा मॅच, 12-22चा मॅच, 12-25चा मॅच पुन्हा आलाय. लक्ष त्या मॅच वरती आहेत. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल कट केलाय, सुंदर फटका खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉल मध्ये अजून 23 धावेची गरज आहे. एका बाजूला गणेश कुंभारलीचा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहन पारदुळे रोहन हाही पाचरलचा खेळाडू आहे, त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. परंतु किशोर सकपाल जो आयकॉन खेळाडू आहेत, किशोरवरती सर्वाधिक जास्त नजरा असणार आहेत. पाहूयात किशोर कशा प्रकारे इम्प्रेस करणार. 11 बॉल मध्ये 23 धावेची गरज. ओव्हर द विकेट. चांगला बॉल थोडासा बाहेर ठेवलात. पायलट बॅटर काय करण्याच्या मूडमध्ये आहेत, त्याच्यापासून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलात. आणि जास्तीत जास्त बॉल जर आपण पाहिलं तर एका गोष्टीचा मी उल्लेख यापूर्वी केलात की जास्तीत जास्त खेळाडू आज संपूर्ण मंडणगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर ऑन साईडचा जास्त वापर करतायत. ऑफ साईड मध्ये तितकी चांगली बॅटिंग आतापर्यंत नाही पाहायला मिळाली. नक्कीच पुन्हा एकदा पुढे चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा कट केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका बनगटाचा केलाय वापर. टायमिंग आहे प्रॉपर. निघून चालाय चेंडू सीमारेखा पार. येत आहे चौकार. थँक्यू. जसं मी उल्लेख केला की ऑफ्टमच्या बाहेर देखील बॅटिंग करणं गरजेचं आहे. मेरिट नुसार खेळणं गरजेचं आहे. बॉल टू बॉल वरती खेळणं गरजेचं आहे. आता पहिला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, मग हेच करायचं आहे. ऑफ्टमच्या बाहेरच्या बॉलला कव्हर मध्ये खेळायचं आहे, पॉईंट मध्ये खेळायचं आहे. या गोष्टी जर तुम्ही मैदानावरती जाणू शकतायत, एक परफेक्ट क्रिकेटर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुमच्या नावाची उंची वाढवू शकतायत. धावा फलकावरती 14, 9 चेंडूमध्ये 19 धावेची गरज आहे. कारण जसं म्हणतात ना की ऑन साईडला बाउंड्री नसते, बाउंड्री मैदानाच्या चारही दिशेला आहे. तुम्ही कुठेही मारू शकतायत, परंतु तुमचं शॉट सिलेक्शन फक्त चांगलं असणं गरजेचं आहे. ओ द विकेट. पुण्यात मात्र आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु ते लँड नाही झालं. अगदी जमिनीला गरगळत निघून जात आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 15. 8-18चं समीकरण आहेत. फासला जर पाहिला ना तर इथून अंतर ते 10च आहेत. 8-18 मध्ये त्या 10 खूप निर्णायक आहेत. परंतु वेदिका ध्रुव 11 2 चांगल्या बॉलची अपेक्षा करतोय. नक्कीच 2 चांगल्या चेंडूची अपेक्षा. तर या ठिकाणी क्षत्रिय कुलरत्न संघाची ती अपेक्षा आहे की 2 मोठे फटके. ह्या देखील गोष्टीची चर्चा दोन्ही संघांकडून रंगताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आहे किशोरचा. आता मात्रपर्यंत कट केले, चेंडूला खेळून काढले. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. चेंडू 1 धाव कंप्लीट केला आणि 1 धाव्यावरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 7 बॉल मध्ये 17 धावेची गरज आहे. 17 नेहमी डेंजर.
खतरेवाला आकडा असतो आणि तो आकडा पुन्हा एकदा मात्र समोर आलेला आहे. निर्णायक बॉल असणार आहे, जबाबदारी किशोर सकपाळ यांच्यावरती. एक चौकारानंतर किशोरने देखील कमबॅक केलाय. लास्ट बॉल, लोअर फुलटस बॉल हवेमध्ये संधी असेल त्या ठिकाणी काय घडलंय, झेल ड्रॉप. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. क्रिकेटमध्ये जसे नेहमी कहावत म्हटले गेले, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. भरपूर वेळा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मला वाटतं की सर्वाधिक जास्त कॅच ड्रॉप झाल्यात. काल एक गोष्ट आपण पाहिली, काल आयकॉन खेळाडू तितके प्रभावित नाही खेळू शकले. बाकीच्या इतर खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी केली. संघाचा परफॉर्मन्स चांगला होता. परंतु आजच्या दिवसामध्ये मला वाटतं की कालपेक्षा सर्वाधिक जास्त कॅच आजच्या दिवसामध्ये सुटलेले आहेत. काय वाटतंय, येणारे 6 बॉल 15ची गरज आहे. काय क्षत्रिय कुलवंत जिंकेल की वेदिका ध्रुव 11? नक्कीच ज्या संघाचा खेळ खास करून चांगला नाही तो संघ या ठिकाणी विजय होणार आहे, ती मात्र शंका नाही. परंतु आजच्या दिवसाचा आपण जो उल्लेख केला की फील्ड पोझिशन असेल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रत्येक क्षेत्ररक्षकांमध्ये जे कॅच ड्रॉप झालेले आहेत त्या मिस फिल्डिंगच्या त्या कारणामुळे शेवटपर्यंत सामने रंगताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालेत. आणि पुन्हा एकदा आपण आजचा देखील सामना तशाच प्रकारचा पाहतोय, तर म्हणजेच वेदिका ध्रुव 11 वर्सेस क्षत्रिय कुलवंतस या दोन संघांदरम्यान शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजे सामना जिंकण्यासाठी टीम क्षत्रिय कुलवंत संघाला 6 मध्ये 15. जसं श्यामजीने उल्लेख केला की दोन्ही मालक जिंकू द्या, पण दोन्ही मालक नाही, एक मालक जिंकणार आहेत. जिगरी आहेत, चेतन माबदे आहेत, शैलेश भानसे आहेत, रितेश कळमकर आहेत, जे क्षत्रिय कुलवंतांचे आपण पाहिलं तर संघ मालक आहेत. तर दुसऱ्या बाजूला खास करून आपण पाहिलं विकासजी खांबे आणि नमेशजी कोबनाक यांना आपण पाहू शकतायत. 6 मध्ये 15 धावेची गरज. वीरेंद्र रेवाळे, पहिला बॉल लोअर फुलटॉस बॉल समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय, फिल्डिंग चांगली केलाय, एका सभेवरती रोखण्यात आला. टाळ्यांचा गजर डगआउट मधून आता वेदिका ध्रुव 11च्या आलाय, कारण येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5 बॉल मध्ये रोखायच्या धावा 14. 5 बॉल मध्ये 14 धावेची गरज आहे. रंगणारा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला लक्ष सर्व काही आहे ते गणेश यांच्यावरती देखील, कारण गणेश महत्वाचे खेळाडू आहेत. वैभवजी, नक्कीच गणेश मध्ये ती क्षमता आहे. पुढचा चेंडू आहे गणेशसाठी, शॉर्ट पिच चेंडूला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून भेदत असताना केलेला फटका आहे. किती धावा मिळणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि बघता त्या ठिकाणी 2 रूपांतर 3 मध्ये होताना पाहायला मिळालंय. अंपायर चेक करतात का? यस, अंपायरने त्या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल दिलाय. त्या ठिकाणी चौकार एका चेक केलं जाईल आपल्या थर्ड अंपायरच्या यांच्या माध्यमातून डिसिजन येईपर्यंत सॉफ्ट सिग्नल असणार आहे. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे नाही, फरक दोन गोष्टीचा आहे. एक तर चौकार गेलाय किंवा 3 धावा आहेत. पण चौकार नाही गेला तर ती एक धाव इतकी मोलाची ठरेल ना की ते मॅच मध्ये विजय आणि पराभवामध्ये सांगून जाणार की ती 1 रन किती इम्पॉर्टंट होती, असंही ठरणार आहे. एका रनचं महत्व काय होतं ते काल झालेल्या मॅच मध्ये प्रत्येकानं पाहिलंय. एका रनचं महत्व काय होतं ते आजही पाहिलं प्रत्येकानं, की ते सिंगल किती इम्पॉर्टंट असते. कॅचेस सुटल्यानंतर त्या एका रननं काय घडू शकतं हे आपण प्रत्येकानं पाहिलेलं आहे. त्यामुळे पंच आता थोडं पाहण्याचा प्रयत्न करतायत आणि आपल्या डिबेनची टीम देखील आहेत, पाहण्याचा प्रयत्न डिबेन देखील करतायत. क्लीन अँड नीट नेटवर्क म्हणून डिबेनची एक स्पेशालिटी राहिली आहेत. दूध का दूध और पाणी का पाणी, आणि डिबेननं आम्हाला माहिती दिल्यात, तिसऱ्या पंचांनी माहिती दिल्यात. बाउंड्री सेफ आहेत, त्यामुळे 3 धावा या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं गेलंय. तुम्ही प्रयत्न चांगले करणार तर परमेश्वर देखील तुम्हाला साथ देणार. आणि तिथे एफर्ट पाहिलात, खास करून खेळाडू होते आपल्याला पाहायला मिळाले. राजविळकर होते, विनोद होते. विनोद चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. पाहूया काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 बॉल स्पष्ट करणार 11 धावा होणार की नाही होणार. परंतु त्या 4 बॉल पेक्षा येणारे हे 2 बॉल सर्वाधिक जास्त निर्णायक आहेत. 4-11 मध्ये पुन्हा एकदा खेळलेला फटका मिड विकेट मध्ये निघू दो. टांगा पलटी घोडे फरार असं नेहमी म्हटलं गेलेलं आहे, पण आता तसं काहीतरी झालेलं आहे. ढेंग्याच्या मधूनच गेलाय, 2 पायाच्या मधून. डीजे थँक्यू. कदापि आता एक गोष्टीवरती चर्चा आहेत की आता बऱ्याच वेळेला पण तेच म्हणतो की मॅचचा रिझल्ट काय लागला ना, हा क्षेत्ररक्षक रात्रभर मला वाटतं की झोपणार नाही. अशाही कंडिशन मध्ये आहेत. इतकं चांगलं मैदान, म्हणजे आपण नेहमी शेतामध्ये खेळतो, गावी खेळतो, तिथे शेत असतात.
शेतामध्ये काही गोष्टी असतात तिथे बॉल जाऊ शकतो हे मान्य आहेत, पण नारंगीच्या मैदानावरती सकळ मैदान, प्लेन मैदान आणि प्लेन मैदानावरतून 2 पायाच्या मधून, हे तर अगदी क्षेत्ररक्षकाची चुकी आहे. 3-7 समोर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पाठीमागच्या बॉलवरती तो तितकासा एफर्ट नाही राहिला. आता इतका चांगला एफर्ट होता की जो चौकार जाणारा बॉल त्याला थांबवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. 2 बॉल मध्ये 5 हवेची गरज. 2 मध्ये 5. हृदयाचे धडधड या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय, खास करून 2 संघांच्या दरम्यान. वेदिका ध्रुवी 11 संघाचे मालक तर क्षत्रिय कुलवंतस या संघाच्या मालकांच्या दरम्यान. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. 2 मध्ये 5. पुढचा चेंडू आहे. शॉर्ट पी चेंडूचा फुल समाचार आणि मिळतील धावा. षटकार 6 धावा. थँक्यू. एका बाउंड्रीनं काय झालं वैभवजन हे पुन्हा पाहायला मिळालं, जसं काल ओम साईचं झालं होतं. ओम साई 11च्या संघानं तिथे सुटलेला कॅच होता बाउंड्री लाईनवरती, तिथून कदापि विचार त्यांनी नाही केला. म्हणून म्हणतो ना, क्रिकेटमध्ये एक चूक तुमची सर्वाधिक निर्णायक ठरते आणि एका चुकीनं पुन्हा मॅच गमवावा लागलाय तो वेदिका ध्रुवी 11ला आणि सामना जिंकलाय तो टीम क्षत्रिय कुलवंतसनं. अभिनंदन टीम क्षत्रिय कुलवंतस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच सुरू होतो काही वेळामध्ये. दोन्ही संघ तयार असणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी जाहीर केला जाईल.